हाय, नमस्कार. आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर आज आपण क्रिस्पी सोयाबीन बॉल बनवणार आहोत. त्यासाठी घेतलेले साहित्य पाहूया. सोयाबीन, तेल, अद्रक लसूणची पेस्ट, धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि शेजवान सॉस. तर चला आपण सुरू करूया बनवायला क्रिस्पी सोयाबीन बॉल. एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन ते गरम केले. त्यामध्ये आपण आता सोयाबीन वड्या टाकूया आणि थोडं मीठ टाकूया. बॉईल करून घेऊया 2 मिनिटभर. तर हे पहा, 2 मिनिट आपण बॉईल करून घेतले. ते सॉफ्ट झाले. थोडं थंड करून घेऊया. गॅस बंद करूया. आता हे बॉईल केलेले सोयाबीन आहेत ना, कोमट आहेत जरा, आपण असे निपलून घेऊया. तर आपण हे सोयाबीन निपळून घेतले. हे कोमट पाण्यात यासाठी उकळून घ्यायचे असतात गरम पाण्यामध्ये, की याच्यामध्ये काय माती वगैरे असेल तर तीही निघून जाते आणि सॉफ्ट पण होतात. चला तर आपण मसाले आता मिक्स करून घेऊया. लाल तिखट 1 टीस्पून, हळद 1/2 टीस्पून, जिरा पावडर 1/2 टीस्पून, धना पावडर 1 टीस्पून, चवीनुसार मीठ, आलं आणि लसणाची पेस्ट करून घेतली आहे. मिक्स करून घेऊया. त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून जाडसर पेस्ट करूया आपण ती. एकदम नाही टाकायचं, तर थोडं थोडं टाकायचं पाणी. हे पहा, अशी जाडसर पेस्ट करून घ्यायची. आता यामध्ये आपण सोया सॉस घेतलाय, तोही टाकूया. हा 1 टीस्पून घेतलाय सोया सॉस, तोही मिक्स करूया. आता यामध्ये आपण हे जे बॉल्स निपळून घेतलेत ना सोयाबीनचे, ते टाकूया. खूपच क्रिस्पी आणि चवीला खूपच छान लागतात स्नॅक्स. क्रिस्पी सोयाबीन बॉल. हे पहा, हे 5 मिनिटं ठेवून देऊया असं झाकून. हे पहा, यामध्ये तुम्हाला सांगायची विसरले, तांदळाची पिठीही टाकायची 2 टेबलस्पून. मिक्स करून घ्यायचं छान असं. पहा, तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकता. हाय प्रोटीन स्नॅक्स आहे हा. हे पहा, सोयाबीन आपले छान मुरले गेलेत मसाल्यांमध्ये. आता आपण एक एक करून सोडून घेऊया यामध्ये.
हे चांगले क्रिस्पी होईस्तर तळून घेऊया ना सोयाबीनला। हे पहा सोयाबीन बॉल्स तयार झालेत आपले क्रिस्पी सोयाबीन बॉल। आता आपण काढून घेऊया। तर हे पहा आपली डिश तयार आहे क्रिस्पी सोयाबीन बॉल्सची। खूप प्रोटीनयुक्त असतात हे पहा। आणि हे पहा किती छान क्रिस्पी झालेत ते। तर कशी वाटली आपली सोयाबीनची क्रिस्पी सोयाबीन रेसिपी नक्कीच कमेंट करून कळवा। आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत रहा। लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।